आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरील आधारित 250+ प्रश्नांचा महासराव करणार आहोत, जे की आगामी TET, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, टंकलेखक, पोलीस भरती तसेच इतर सरळ सेवा भरतीसाठी अतिशय असे उपयुक्त प्रश्न असणार आहेत. चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी हे शेकरू नावाची खार आहे. प्रश्न तिसरा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात 2रा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. समोरचा प्रश्न, संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर संत गोरोबा कुंभार यांची समाधी धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर यापैकी नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. त्र्यंबकेश्वर इथे कोणती नदी उगम पावते? तर त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी उगम पावते. समोरचा प्रश्न, सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पॉलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? तर सप्टेंबर 1948 मध्ये ऑपरेशन पोलो हे सांकेतिक पॉलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? तर कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे आहे. मित्रांनो, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. समोरचा प्रश्न, संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे? तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर हा 211 आहे. समोरचा प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान रिकामी जागा या नदीच्या काठी वसले आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर नावाच्या नदीकाठी बसले आहे. समोरचा प्रश्न, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही? तर यापैकी बुलढाणा याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही. बुलढाणा हे अमरावती विभागामध्ये येते. समोरचा प्रश्न, अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? तर अमरावती विभागामध्ये समाविष्ट नसलेला जिल्हा हा वर्धा आहे.
वर्धा हा नागपूर विभागामध्ये येतो. राष्ट्रसंत ही पदवी कुणाशी संबंधित आहे? तर राष्ट्रसंत ही पदवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर गिरणा ही नदी तापी नदीची उपनदी आहे. समोरचा प्रश्न, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जनजागृतीचे कार्य करणाऱ्या रिकामी जागा यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो किंवा संबोधतो. समोरचा प्रश्न, कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी यापैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर यापैकी कावेरी ही नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. समोरचा प्रश्न, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर अधिक पावसाच्या प्रदेशात ही जांभी मृदा आढळते. समोरचा प्रश्न, कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते? तर कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून संबोधले जाते. समोरचा प्रश्न, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने रेगूर मृदा आढळते. त्यालाच काळी मृदा सुद्धा म्हटल्या जाते. समोरचा प्रश्न, बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? तर बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापातामुळे झाली. समोरचा प्रश्न, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर चिकूसाठी प्रसिद्ध असलेले डहाणू व घोलवड हे प्रसिद्ध ठिकाण आहे. समोरचा प्रश्न, यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर यवतमाळ व वाशिम हे अमरावती प्रशासकीय विभागात येतात. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. समोरचा प्रश्न, वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्याची सीमारेषा बनलेली आहे? तर वर्धा नदीमुळे वर्धा व अमरावती या 2 जिल्ह्याची सीमारेषा बनलेली आहे. महाराष्ट्र जनरल नॉलेजची समोरचा प्रश्न, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? तर समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी ही MSRDC यांची आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय हे पुणे येथे आहे. समोरचा प्रश्न, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. समोरचा प्रश्न, राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखले जाते? तर राज्यात सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडील प्रदेशास
पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाते. समोरचा प्रश्न, पूर्णा, पांझरा, दुधना, गिरणा यापैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर दुधना ही तापीची उपनदी नाही. बाकीच्या पूर्णा, मांजरा, गिरणा या तापी नदीच्या उपनद्या आहेत. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर महाराष्ट्रातील वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर आंध्र प्रदेश या राज्याचा त्यामध्ये समावेश होत नाही. समोरचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती ही 1980 या साली झाली. समोरचा प्रश्न, कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा. तर कोकण या किनाऱ्याकडून उत्तरेकडे श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण हे उत्तरेकडून दक्षिणेकडे या क्रमाने आहेत कोकण किनाऱ्यावर. समोरचा प्रश्न, कोण महाराष्ट्रातील रस्त्याचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही? तर MSSC हे करत नाही. राष्ट्रीय विधी विद्यापीठ NLU महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे मुंबई, औरंगाबाद, नागपूर इथे आहे. समोरचा प्रश्न, भाभा अणु संशोधन केंद्र कुठे आहे? तर मुंबई येथे आहे. समोरचा प्रश्न, वैनगंगा नदीचा उगम रिकामी जागा डोंगरात आहे. तर कोणत्या डोंगरामध्ये आहे? अजिंठा डोंगरामध्ये. समोरचा प्रश्न, मुळा, मुठा, घोड, नीरा या रिकामी जागा नदीच्या उपनद्या आहेत. तर मुळा, मुठा, घोड, नीरा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था रिकामी जागा येथे आहे. तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही पुणे येथे आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण बांधलेले आहे. समोरचा प्रश्न, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे होतो? तर पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम हे नृसिंहवाडी येथे होतो. समोरचा प्रश्न, पेंच, रणथंबोर, मेळघाट, ताडोबा पैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर रणथंबोर हे अभयारण्य महाराष्ट्रातील नाही. समोरचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक येथे आहे. समोरचा प्रश्न, अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ नाही. बाकी अकोला, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठे आहेत. समोरचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. समोरचा प्रश्न, यापैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाही ते बघायचं आहे. तर लोणार,
लोणार बुलढाणा बरोबर आहे. रंकाळा कोल्हापूर बरोबर आहे. अंबाझरी नागपूर बरोबर आहे. तर न जुळणाऱ्या यापैकी कोणता आहे? लोकटक. लोकटक ते रत्नागिरी हे न जुळणारे आहे. समोरचा प्रश्न. महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत किंवा डोंगर स्थित आहे? तर सातपुडा हा डोंगर स्थित आहे. समोरचा प्रश्न. महाबळेश्वर महाड महामार्गावर कोणता घाट आहे? तर महाबळेश्वर ते महाड महामार्गावर आंबेनळी हा घाट आहे. समोरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहे? तर महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे युनिट हे नागपूर व धुळे येथे आहे. समोरचा प्रश्न. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही. समोरचा प्रश्न. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यानास इंदिरा गांधी प्रियदर्शनी नॅशनल असे नाव देण्यात आले. समोरचा प्रश्न. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर महाराष्ट्राचे एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कुंभार्ली घाट हा कराड ते चिपळूण या 2 शहरांना जोडतो. समोरचा प्रश्न. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? तर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील 10 मुख्य जिल्ह्यामधून जातो. समोरचा प्रश्न. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही पुणे इथे आहे. समोरचा प्रश्न. शिवडी नावासेवा हा सागरी पूल हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर शिवडी नावासेवा हा सागरी पूल मुंबई व नवी मुंबई या 2 शहरांना जोडतो. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? तर महाराष्ट्रात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. समोरचा प्रश्न. भिल्ल ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर भिल्ल ही आदिवासी जमात खानदेश येथे दिसून येते. समोरचा प्रश्न. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक श्री वि. स. पागे आहेत. समोरचा प्रश्न. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर विलासराव साळुंखे यांना पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. समोरचा प्रश्न. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार रिकामी जागा ते रिकामी जागा आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा 22°6' ते 80°9' एवढा आहे. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क रिकामी जागा ला सातारा येथे स्थापित केले गेले. तर मार्च 2018 साली सातारा येथे पहिले मेगा फूड पार्क स्थापित केले गेले. मार्च 2018 मध्ये. समोरचा प्रश्न. महाराष्ट्र स्थापनेचा
सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा 2010 साली साजरा करण्यात आला. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? तर महाराष्ट्राने दूरध्वनी चिकित्सा सेवा ही कोविड मदत या नावाने सुरू केली. समोरचा प्रश्न, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर राधानगरी हे धरण भोगवती या नदीवर आहे. समोरचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर या नावाने संबोधले जाते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कुठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी ही पितळखोरा इथे आहे. समोरचा प्रश्न, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी ही गुलमर्ग इथे आहे. समोरचा प्रश्न, गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती ही 1 मे 1999 रोजी झाली. समोरचा प्रश्न, नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर नागपूर या प्रशासकीय विभागात 6 जिल्हे आहेत. समोरचा प्रश्न, भारत इतिहास संशोधक मंडळ रिकामी जागा इथे आणि यांनी स्थापन केले? तर भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे आहे आणि त्याची स्थापना V.का. राजवाडे यांनी केली. समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचा रिकामी जागा साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला? तर कधी करण्यात आला? 2004 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा समावेश करण्यात आला. समोरचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश रिकामी जागा साली झाला आहे? तर कोण्या साली? 2012 मध्ये झाला. समोरचा प्रश्न, कराड व चिपळूण या 2 शहरांच्या मध्ये रिकामी जागा घाट आहे? तर कराड व चिपळूण या 2 शहरांच्या मध्ये आंबा घाट आहे. समोरचा प्रश्न, यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. कुतुब मिनार, मेहरवली, गोल घुमट, बिजापूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली, ताजमहाल आग्रा. तर यापैकी चुकीची जोडी ही आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे दिल्ली नसून मुंबई आहे. बाकी कुतुब मिनार, मेहरवली बरोबर आहे, गोल घुमट बिजापूरचा बरोबर आहे, ताजमहाल आग्रा बरोबर आहे. समोरचा प्रश्न, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना रोजी झाली? तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. समोरचा प्रश्न, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने रिकामी जागा या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली? तर कोविड-19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न, पित्त क्रांती कशाशी संबंधित आहे? तर पित्त क्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे.
समोरचा प्रश्न, सर्च सोसायटी ऑफ एज्युकेशन ॲक्शन्स अँड रिसर्च इन कम्युनिटी ही विदर्भातील संस्था कोणत्या प्रसिद्ध दाम्पत्यामार्फत चालवली जाते? तर सर्च ही डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांच्याद्वारे चालवली जाते विदर्भामध्ये. समोरचा प्रश्न, भामरागड येथील नदी संगमात पर्लकोटा, प्राणहिता, पामुल गौतमी, इंद्रावती यापैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर यापैकी प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही. समोरचा प्रश्न, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे हे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. समोरचा प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? तर मोझरी येथे आहे. समोरचा प्रश्न, गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात दर रिकामी जागा वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? तर दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. समोरचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक त्र्यंबकेश्वर इथे झालेला आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती? तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग हे 6 आहेत आणि प्रादेशिक विभाग किती आहेत? 5. समोरचा प्रश्न, वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे? तर वाई महाबळेश्वर या मार्गावर पसरणी हा घाट आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात ही गणेश नावाची आहे. समोरचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर माळशेज घाट आहे. समोरचा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला ही अरुणिमा सिन्हा आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला? तर ठाणेमधून पालघर हा जिल्हा 2014 मध्ये निर्माण केला गेला. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाडा विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर इथे आहे. समोरचा प्रश्न, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर नाथसागर हे जायकवाडी या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न समोरचा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव हे माणिक बंडोजी इंगळे किंवा ब्रह्मभट असे सुद्धा त्या नाव आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना सातारा हा आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना हा आहे. समोरचा प्रश्न,
भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर भारतातील पहिली कापड गिरणी ही मुंबई या ठिकाणी सुरू झाली. समोरचा प्रश्न, रिकामी जागा या डोंगर रांगामुळे तापी, पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. तर अजिंठा व सातमाळा या डोंगर रांगामुळे तापी, पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले. समोरचा प्रश्न, कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. समोरचा प्रश्न, मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी रिकामी जागा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. तर कोणती आहे ती? तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करते तापी ही पश्चिम वाहिनी नदी. समोरचा प्रश्न, 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष हे एस.के. दार होते. न्यायमूर्ती एस.के. दार हे होते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी रिकामी जागा किलोमीटर आहे. तर किती? 800 किलोमीटर लांबीची आहे. समोरचा प्रश्न, कळसुबाई शिखराची उंची रिकामी जागा मीटर आहे. तर 1646 मीटर आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे. तर कधी झाली? 1 ऑगस्ट 1962 रोजी झाली. समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर कुठे आहे? मुंबई येथे आहे. समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? पुण्या किल्ल्यावर झाला. तर शिवनेरी या किल्ल्यावर झाला. समोरचा प्रश्न, कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर आंबोली या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरियाल आहे. समोरचा प्रश्न, पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? तर पसरणी घाट हा पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर लागतो. समोरचा प्रश्न, वैतरणा, तानसा, कोयना, शास्त्री यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर कोयना ही पश्चिम वाहिनी नदी नाही. समोरचा प्रश्न, सातारा जिल्ह्यातील धरणे कोणती? तर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना, धोम, कन्हेर, वीर ही धरणे आहेत. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू हे ब्ल्यू मॉर्मॉन आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर महाराष्ट्राच्या सीमेला 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. समोरचा प्रश्न, कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन आहे. समोरचा प्रश्न, महागणपती, मयुरेश्वर, चिंतामणी, बल्हाळेश्वर यापैकी कोणते अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही? तर बल्हाळेश्वर हे पुणे जिल्ह्यामध्ये नाही.
समोरचा प्रश्न, कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते. समोरचा प्रश्न, समोरचा प्रश्न, तुळापूर मध्ये रिकामी जागा नद्यांचा संगम आहे. तर तुळापूर मध्ये भीमा व इंद्रायणी नद्यांचा संगम आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. समोरचा प्रश्न, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? तर मुंबई हे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे. समोरचा प्रश्न, तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर तापी नदीचे उगमस्थान हे बैतूल जिल्हा मध्य प्रदेश इथे आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये बॉम्बे हेरॉल्ड या साप्ताहिकाने झाली. समोरचा प्रश्न, नीरा, पवना, कन्हा, दारणा यापैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? तर दारणा ही भीमा नदीची उपनदी नाही. समोरचा प्रश्न, कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कान्हेरी लेणी ही मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. पाताळेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाताळेश्वर ही पुणे जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मयुरेश्वर अभयारण्य हे पुणे जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, घोडाझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर घोडाझरी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर अभयारण्य हे वर्धा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही पुणे जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा मुंबई या जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, दहशतवाद विरोधी पथक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दहशतवाद विरोधी पथक हे मुंबई जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. समोरचा प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली? तर महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र दिन हा रिकामी जागा या दिवशी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र दिन हा 1 मे या दिवशी साजरा केला जातो. समोरचा प्रश्न, शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यात आहे.
समोरचा प्रश्न, अजिंठा वेरूळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा वेरूळ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चिखलदरा हा अमरावती जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? तर आंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर लागतो. समोरचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा इथे कोणते विद्युत प्रकल्प किंवा केंद्र आहे? तर इथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. समोरचा प्रश्न, मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कन्हा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या सर्व भीमा नदीच्या उपनद्या आहेत. समोरचा प्रश्न, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे? गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय हे पुणे येथे आहे. समोरचा प्रश्न, समृद्धी महामार्ग कुठून कुठपर्यंत आहे? तर समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई असा आहे. समोरचा प्रश्न, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, गोवा यापैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर यापैकी बिहारची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. मध्य प्रदेश, गुजरात, गोवा यांची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय हा पुरस्कार जाहीर झाला व नुकताच रद्द करण्यात आला? तर कोणता आहे? फ्रॅक्चर्ड फ्रीडम. समोरचा प्रश्न, भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेली जंतर मंतर ही वस्तू प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे? तर महाराजा जयसिंग यांनी बांधलेली जंतर मंतर ही खगोलशास्त्राशी निगडीत आहे. समोरचा प्रश्न, नागपूर येथील नीरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते? तर नीरी ही संस्था पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करते. समोरचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नागपूर जिल्ह्यामधून वाहणारी कन्हान नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही डॉक्टर के.बी. हेडगेवार यांनी केली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय कुठे आहे? तर नागपूर येथे आहे. समोरचा प्रश्न, नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालेले जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर राजा बढे यांनी लिहिलेले आहे. समोरचा प्रश्न, मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला काय नाव दिले आहे? तर मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. समोरचा प्रश्न, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते? तर दक्षिण भारताची
गंगा म्हणून गोदावरीस संबोधले जाते. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट CIRT ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही पुणे या शहरामध्ये आहे. समोरचा प्रश्न, डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? तर डहाणू हे चिकूसाठी प्रसिद्ध आहे. समोरचा प्रश्न, कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे? तर देहू हे जगद्गुरू तुकोबारायांचे समाधी स्थान आहे. समोरचा प्रश्न, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा बागडी, अमृता पुजारी, प्रतीक्षा राक्षे यापैकी कोण पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली? तर यापैकी पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही प्रतीक्षा बागडी ही ठरली. समोरचा प्रश्न, रायगड जिल्ह्यात भीरा, भिवपुरी, रसायनी, खोपोली यापैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही? तर यापैकी रसायनी इथे वीज निर्मिती नाही. समोरचा प्रश्न, कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली? तर 1998 साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली. समोरचा प्रश्न, रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? तर रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी यांना जोडणारा घाट हा ताम्हिणी घाट आहे. समोरचा प्रश्न, मुंबई गोवा हायवे हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? तर हा NH 66 राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. समोरचा प्रश्न, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा ही वैनगंगा नदीमुळे विभागली आहे. समोरचा प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसले आहे. समोरचा प्रश्न, मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली? तर मेळघाट अभयारण्याची स्थापना 1973 साली झाली. समोरचा प्रश्न, नुकतेच कोणत्या गीतास महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. राजा बडे यांचे हे गीत आहे. प्रश्न झालेला आहे, पुन्हा रिपीट झाला. समोरचा प्रश्न, वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा रिकामी जागा आहे, तर कशी आहे? वायव्येकडून आग्नेयेकडे. वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे. समोरचा प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण हे सातारा जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण हे कारंजा तालुक्यात आहे. समोरचा प्रश्न, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती ही 1 जुलै 1998 साली झाली. समोरचा प्रश्न, हा प्रश्न झालेला आहे, स्किप करूया याला. समोरचा प्रश्न, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव
भारतातील पहिले आगळेवेगळे रिकामी जागा गाव म्हणून ओळख प्रसिद्ध आहे. तर कोणते गाव? पुस्तकाचे गाव. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. ते पण पहिले पुस्तकाचे गाव भिल्लार, सातारा जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? तर गडचिरोली जिल्ह्याची स्थापना 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन झालेली आहे. समोरचा प्रश्न, संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते आहे? तर नागपूर हे आहे. समोरचा प्रश्न, गाढवी, माग, वाघ, प्रवरा, अंधारी यापैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही? तर प्रवरा ही वैनगंगेची उपनदी नाही. समोरचा प्रश्न, फडीमुन्सी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे? तर फडीमुन्सी हे तेंदूपत्ता संकलन या व्यवसायाशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न, भामरागड, नांदूर मधमेश्वर, बोर, नागझिरा यापैकी कोणते वन्यजीवन अभयारण्य नागपूर विभागात येत नाही? तर नांदूर मधमेश्वर हे नागपूर विभागामध्ये येत नाही. तर हे नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे, ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, पारस, कोराडी, दुर्गापूर, परळी यापैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही? तर यापैकी परळी हे औष्णिक विद्युत प्रकल्प विदर्भातील नाही. परळी हे मराठवाड्यातील आहे. परळी वैजनाथ, बीड जिल्हा. समोरचा प्रश्न, वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? तर वर्धा व वैनगंगा यांच्या संगमातून तयार होणारी नदी प्राणहिता आहे. म्हणजेच वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमास प्राणहिता या नावाने ओळखले जाते. समोरचा प्रश्न, नुकतीच G20 परिषद महाराष्ट्रात कुठे झाली? तर नागपूर इथे झाली. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? तर महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गरम पाण्याचा झरा असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण कुठे आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे या शहरात किंवा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, कराडजवळ प्रीतिसंगम इथे रिकामी जागा या नद्यांचा संगम आहे. तर कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमाला कराड येथे काय म्हटले जाते? प्रीतिसंगम असे म्हटले जाते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला हा साल्हेर आहे. समोरचा प्रश्न, कृषी क्षेत्रात पित्तक्रांती कशाशी संबंधित आहे? तर पित्तक्रांती ही तेलबियाशी संबंधित आहे. प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होतो. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
तर महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र हे निफाड तालुक्यात आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर आहे. समोरचा प्रश्न, देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत? तर महाराष्ट्रात ही 5 ज्योतिर्लिंगे आहेत. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होतो. समोरचा प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भोर व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही? तर अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यामध्ये आहे. बाकी सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कुठे आहे? तर अमरावती इथे आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका हा भामरागड आहे. समोरचा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न, भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातून होते? तर भीमा नदीची सुरुवात ही आंबेगाव तालुक्यातून होते. समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे वढू बुद्रुक इथे आहे. समोरचा प्रश्न, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रिकामी जागा आहे. तर कोणता आहे? NH8. समोरचा प्रश्न, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर यवतमाळला पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. समोरचा प्रश्न, तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर भंडारा जिल्ह्याला ओळखले जाते. केळीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर जळगावला केळीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. समोरचा प्रश्न, दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर अमरावती जिल्ह्याला दमयंतीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. नल दमयंती संवाद ही कविता होती. नलराजा आणि दमयंती हे अमरावती जिल्ह्यामध्ये होते. समोरचा प्रश्न, कन्हेर धरण कोणत्या नदीवर आहे? तर कन्हेर धरण हे वेण्णा नदीवर आहे. समोरचा प्रश्न, पैठण तालुका रिकामी जागा या संताची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. तर पैठण तालुका हा संत ज्ञानेश्वर यांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. समोरचा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक कितवा? तर कितवा? दुसरा. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर कोणता आहे? सिंधुदुर्ग. समोरचा प्रश्न, कृष्णा, गोदावरी, चंबळ, नर्मदा यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तर अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर इथे आहे. समोरचा प्रश्न, वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या मार्गावर अलीकडेच सुरू झाली? तर वंदे भारत ही रेल्वे मुंबई ते सोलापूर या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. मुंबई ते सोलापूर. समोरचा प्रश्न, नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे आहे?
तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई येथे आहे. समोरचा प्रश्न, सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा हा 5वा क्रमांक आहे. समोरचा प्रश्न, गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गुलाबी क्रांती ही झिंगे कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती फूट आहे? तर सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची ही 5400 फूट एवढी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची उंची ही 5400 फूट इतकी आहे. समोरचा प्रश्न, सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर, अहमदनगर, धाराशिव, बीड, चाळीसगाव, जालना, नांदगाव यापैकी कोणती शहरे आहेत? तर यापैकी तुळजापूर, धाराशिव, बीड आणि चाळीसगाव ही शहरे आहेत. समोरचा प्रश्न, कावेरी, वैतरणा, पेरियार, तेरेखोल यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर यापैकी कावेरी ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. समोरचा प्रश्न, रिकामी जागा हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे. तर आपेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मस्थळ आहे, जे की पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम. तर महाराष्ट्रातील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम हा शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा व सातपुडा असा आहे. समोरचा प्रश्न, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. भीमा, जे की पंढरपूर इथे तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. समोरचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जालना, भिवंडी, नागपूर, भुसावळ यापैकी कोणते शहर हे सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर भिवंडी हे शहर सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित असलेले 250+ प्रश्नांचा सराव केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.